नमस्कार, मी विजया वामन आणि तुम्ही पाहत आहात मराठी मंडळी। आधी छगन भुजबळ, नंतर सुनेत्रा पवार आणि आता अतुल बेनके। एकीकडे भाजपा नेते, कार्यकर्ते आणि भाजपशी संबंधित असलेल्या वृत्तसंस्था भाजपच्या पराभवाचं खापर अजित पवार यांच्यावर फोडत असताना, दुसरीकडे अजित पवार यांचे नेते शरद पवार यांच्या भेटीगाठी घेतायत। अर्थात या वाटतात तेवढ्या साध्या आणि सोप्या किंवा कौटुंबिक भेटीगाठी नसून याला मोठा राजकीय अर्थ आहे। अजित पवार घरवापसी करणार अशी देखील आता चर्चा सुरू झाली आहे आणि त्यासाठीच काही पासे टाकले जात आहेत। भाजप कार्यकर्त्यांकडून केला जाणारा कोंडमारा यामुळे महायुतीमध्ये अजित पवार गटाची कोंडी होत असल्याचं दिसून येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या नेत्यांकडून शरद पवारांची ठराविक दिवसांनंतर भेट घेतली जात आहे। त्यामुळे हे दोन्ही गट एकत्र येण्याची तर सुरुवात तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची किंमत कमी करून घेतली असा लेख प्रथमतः संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर यामध्ये छापून आला होता। त्यानंतर आढावा बैठकीत देखील कार्यकर्त्यांनी अजित पवार आणि शिंदेची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केल्याचं बोललं गेलं। काल अहमदनगरमध्ये सभा झाल्यानंतर शरद पवार आता जुन्नरमध्ये गाठीभेटी घेतायत। निफाडमध्ये सुद्धा हेच दिसून आलं। यावेळी सध्या अजित पवार गटात असलेले आमदार अतुल बेनके यांची शरद पवार यांनी भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगल्यात। त्यामुळे आता अतुल बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का, असा देखील प्रश्न उपस्थित राहतो। याबाबत बोलताना शरद पवार नेमके काय म्हटले ते समजून घेऊयात। ते आता कोणत्या पक्षात आहेत, मला ते अजित पवार गटात आहेत याची मला कल्पना नाही। तो माझ्या मित्राचा मुलगा आहे आणि त्यामुळे मी यावर फार चर्चा नको, असं म्हणत शरद पवारांनी अतुल बेनके यांच्या पक्षप्रवेशावरतीच सूतवाच केले। तसेच कालच्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं काम केलं ते आमचे, त्यांच्या हिताची जपवणूक ही आमची जबाबदारी, असं सर्वात मोठं अनुसूचक वक्तव्यही पवार यांनी केलं। म्हणजेच अजित पवारांच्या आमदारांनी भाजपच्या शिंदेच्या उमेदवारांचं काम केलं नाही यावरती शिक्कामोर्तब होतं। त्यामुळे दादांच्या आमदारांनी लोकसभेला शरद पवारांच्या उमेदवारांचं काम केले का, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगतायत। महायुतीमध्ये अजितदादांना लक्ष केलं जात असतानाच राष्ट्रवादीच्या गोटातील काही नेत्यांकडून शरद पवार यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत आणि त्यामुळेच अजित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी पुन्हा जुळवून घेणार का आणि शरद पवार हे मागील सर्व काही विसरून अजित पवारांना पुन्हा सोबत घेणार का, हा खरा सवाल आहे। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी सिल्व्हर ओकवर 1 तास वेटिंग करून का होईना पण शरद पवारांची भेट घेतलीच। त्या भेटीनंतर त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीबाबतही पवार यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगितलं होतं। मात्र पवारांसोबतच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसेल असं कोणीही ठामपणे म्हणू शकत नाही। भुजबळांच्या भेटीनंतर अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनीही मोदी बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे। हे सर्व माध्यमांमधून प्रसिद्ध झालंय। भुजबळ, सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार यांच्या गटातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली। म्हणजेच अजित पवार गटातील नेत्यांकडून ठराविक दिवसांनंतर शरद पवार यांची भेट जी आहे ती घेतली जाते। या भेटी या वैयक्तिक असल्याचं स्पष्टीकरण दोन्ही बाजूंकडून दिलं जात असलं तरीही आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र येण्यासाठीची चाचपणी तर ही नाही आहे ना, अशी ही चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून अजित पवार गटाच्या अवघ्या 4 ते 5 जागांवरती बोळवण केली होती आणि त्यामुळेच आता विधानसभेच्या निवडणुकीतही अजित पवार गटाला किती जागा मिळतात हे अजूनही अनिश्चितच आहे आणि त्यामुळे भाजपकडून केले जाणारे लक्ष आणि दुसरीकडे शरद पवार यांच्यासोबत होणाऱ्या गाठीभेटी या महाराष्ट्राचे राजकारण कुठे नेणार, असा प्रश्न उपस्थित करणारे ठरतात। आता याबाबत तुमचं काय मत आहे, कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणारी सहानुभूती ही केवळ आणि केवळ अजित पवार फुटले, त्यांनी बंड केलं यामुळेच भेटती। पण जर अजित पवारांना पुन्हा शरद पवारांनी आपल्या पक्षात घेतलं तर ही सहानुभूती आणि पक्षाला आलेली उभारी दोन्ही गोष्टी डाऊनफॉलला जातील। तुम्हाला याबाबत काय वाटतंय, जरूर व्यक्त व्हा। मुद्दा विषय आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा।